जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं एक म्हणणं असं आहे की मोदी सरकार, तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आम्ही शेतकरी 80च नाही 100 रुपये किलो प्रमाणे साखर खाऊ. तेलाचे भाव तुम्ही कितीही वाढवा, पण आमच्याही मालाला छाती टोकून भाव द्यायचं ठेवा. तुम्ही कसं करायला, ते शेतकऱ्याचा माल आला की सगळं मालाचे भाव कमी करायला, हे कुठला तुमचा इन्साफ आला? असं करू नका. असं केल्यानं लय त्याचे गरमान वाईट हातं. तुमच्यापेक्षा ते काँग्रेसचा काळ लय बाका म्हणायच्या टाईममध्ये आलेला आहे म्हणाला. काँग्रेस या बारला तर तुम्हाला काँग्रेसला तर कसं ठामपणे निवडून देण्याची तयारी करण्यात आहोत आम्ही. तुम्ही विचार करा, तुम्ही आहे की नाही असंच हिंडून तुम्ही बेजार होऊन शेवटी कुठं होत्या तिथंच यावं लागेल तुम्हाला. तुम्ही पंतप्रधान कोणी होईना म्हणून साखरेचे भाव वाढवाल्या हे आम्हालाही कळलं, पण तुमच्यापेक्षा पंतप्रधान व्हायला आमच्यामध्ये बी दम आहे. हां, तुम्हाला काय, आम्ही शेतकरी काय साधारण माणसं नाही. बघा, विचार करा. विचार करून काँग्रेसला तर आम्हाला 100% 100% पर्सनल काँग्रेसचा झेंडा फडकावता येणार आहे. माननीय सोनिया गांधीला माझी कळकळीची विनंती आहे. राहुल गांधीला, सोनिया गांधीला, तुम्ही जनता खूप काँग्रेसच्या पाठीमागं उभं राहायला तयार आहे. तुम्ही निश्चितप्रमाणे उभे राहायला समर्थ राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.